नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. अपडेट ही धुळे महानगरपालिकेअंतर्गतचे धुळे जे जिल्हा आहे त्यांच्यासाठी अपडेट आहे. मित्रांनो, जे कोणी धुळ्यामधील असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ आहेत. व्हिडिओ आपल्या नर्सिंग रिलेटेड, मेडिकल फील्ड रिलेटेडचे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळून जातील. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो. तर पहा, धुळे महानगरपालिकेअंतर्गत वॅकन्सी निघाली. राष्ट्रीय शहरी आरोग्य अंतर्गत म्हणजे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत वॅकन्सी 15 वित्त आयोग जे आहे त्यामध्ये सगळे वॅकन्सी भरता आहेत. पहा, यामध्ये ENTP त्यानंतर अंतर्गत रिक्त पदाची भरती करण्याकरता थेट मुलाखत म्हणजे याच्यामध्ये एक्झाम वगैरे होणार नाही आहे. नो एक्झाम, ठीक आहे. त्याच्यामध्ये नो एक्झाम, यामध्ये एक्झाम होणार नाही आहे. तर त्यामध्ये पहा कोणते कोणते वॅकन्सी आहेत पाहूया मित्रांनो. पहा, याच्यामध्ये सुरुवातीला कोणता आहे मायक्रोबायोलॉजिस्टमध्ये एक वॅकन्सी ज्याचं MBBS वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर पार्ट टाईम नो रिझर्वेशन, टोटल 4 वॅकन्सी आहेत. 30,000 सॅलरी असणार आहे. त्यानंतर PHN पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये याच्या पहा एक वॅकन्सी निघालेली. याच्यामध्ये एनी मेडिकल ग्रॅज्युएट, जी कोणी मेडिकल ग्रॅज्युएट आहे त्याच्यामध्ये तो व्यक्ती याच्यामध्ये फॉर्म भरू शकतो. त्यामध्ये MBBS, BMS, BHMS, BMS, BDMS, MPH, MHA आणि MBA एवढ्या गोष्टी व्यक्ती ज्याचं एज्युकेशन झाले तेवढे भरू शकतात. आणि जवळपास याच्यामध्ये पहा याच्यामध्ये 35,000 याच्यामध्ये मानधन भेटणार आहे तुम्हाला. हे मंथली मानधन असणार आहे. त्यानंतर ANM, बऱ्याच स्टुडंटचं रिकमेंडेशन येत होतं किंवा कमेंट येत होत्या की ANMच्या जी काही वॅकन्सी आहेत तर ते वॅकन्सी टाकत जावा सर म्हणून. पहा, याच्यामध्ये SCची एक, STची, त्यानंतर एक पोस्ट एक सर्व्हिसमॅनवाल्यांसाठी ACPC आणि EWसाठी एक आणि ओपनसाठी एक, अशा प्रकारच्या टोटल 9 वॅकन्सी आहेत. जे कोणी ANMचे असतील, जॉब करण्याच्या शोधामध्ये असतील, जॉब त्यांना गरजेचे असेल तर त्यांच्यासाठी पहा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पहा, त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहा, ANMच्या याच्यामध्ये जवळपास 9 वॅकन्सी निघाले. तर STसाठी 5 आहेत, SCसाठी 1 आहे, बाकीच्या काही आहेत EWS वगैरे. तर पहा, ANMचा कोर्स होणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन पण होणं गरजेचं आहे. 18,000 प्रति मानधन असते. त्यानंतर आता पोस्ट ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसची पूर्ण पोस्ट असणार आहे. तर आता बरेच जणांचा प्रश्न असतो की सर कॉन्ट्रॅक्ट जर पोस्ट भरत असेल तर फक्त हे 11 महिनेच भेटतील का? तर नाही. बऱ्याच ठिकाणी काय करतात, जर तुमचं काम सॅटिस्फाई असेल, त्यांना काम तुमचं आवडत असेल तर त्यांनी काय करतात, तुम्हाला जे 11 महिने 29 दिवसाचा एक गव्हर्नमेंटचा रूल असतो की कोणतंही बॉन्ड जे कॉन्ट्रॅक्टवर देत असतील तर 11 महिने 29 दिवसासाठी देतात. एक दिवस तुम्हाला रेस्ट देऊन त्यानंतर परत तुम्हाला कामावर घेतात जर तुमचं काम चांगलं असेल तर. ANMच्या एवढ्या जागा आहेत. जे कोणी त्या धुळे जिल्ह्यामधील असतील त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ANMवाल्यांनी फॉर्म भरून टाका आणि जॉब करण्याची इच्छुक असणारे त्यांना, जे कोणी असतील त्यांना पण हे पाठवा, जेणेकरून त्यांना पण ह्याचं माहिती भेटून जाईल. ॲक्च्युली काय होतं मित्रांनो, बऱ्याच जणांना स्टुडंट असे असतात की त्यांना काही गोष्टी माहीत नसतात म्हणून जॉब स्किप होऊन जातात, त्यांना काही गोष्टी कळत नसतात. तर आपल्या व्हिडिओचा हेतू हेच असतो की ज्यांनी जॉबच्या शोधामध्ये आहेत त्यांना ह्या व्हिडिओची आपल्याला माहिती भेटली पाहिजे त्यांच्यासाठीही. त्यानंतर पहा, TB हेल्थ व्हिजिटर म्हणून ही एक पोस्ट असते. STमध्ये सुटली एक वॅकन्सी आहे, ज्याच्यामध्ये पहा ग्रॅज्युएट हो किंवा असलं तर चालतं आहे. त्यानंतर 12वी नंतर एक्सपिरियन्स MPW, LHV आणि ANM असे सर्टिफिकेट असलं तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामध्ये 17,000 मानधन असणार आहे. TB हेल्थ व्हिजिटर म्हणजे ट्युबरक्लोसिस हेल्थ व्हिजिटरची ही पोस्ट असते. जे TBचे पेशंट असतात तर यांच्या घरी जाऊन वगैरे किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी असतील त्यांच्या टेस्टिंगसाठी वगैरे याचं रोल रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यानंतर यांचा कम्प्युटरचा अभ्यास वगैरे येणं गरजेचं आहे. अशा काही याच्यामध्ये अटी आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढे काय सांगितलं, STSमध्ये पण ते TBच्या रिलेटेडच पोस्ट आहे. सिनियर TB सुपरवायझर म्हणून पोस्ट असते. बऱ्याच ठिकाणी या पोस्टला गाडीची अनिवार्य येणं वगैरे, गाडी येणं वगैरे अशा गोष्टी रेकमेंडेशन केले जातात. तर याच्यामध्ये पण दिलेलं आहे 2 व्हीलर येणं गरजेचं आहे. कारण या पोस्टला काय करायचं असते मित्रांनो, या पोस्टवाले जे कोणी असतात तर त्यांना व्हिजिट करायचं असते. VGAसाठी वॅकन्सी सुटली, एक वॅकन्सी आहे. ग्रॅज्युएट कोणी पण असेल तर फॉर्म भरू शकतं. त्यानंतर 20,000 मानधन आहे. मानधन याच्यामध्ये चांगलं भेटतं मित्रांनो, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर फिजिशियन, ऑब्स्टेट्रिशियन, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, सेक्रेटरी टर्मलॉजी, ENT स्पेशलिस्ट अशा प्रकारचे PGचे पण काही याच्यामध्ये कोर्सेसची वॅकन्सी निघालेली, जी MBBS वगैरे झालेली. त्याच्यामध्ये डिटेल याच्यात ही जी आहे शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये ह्या धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन.inवर धुळे कॉर्पोरेशन.gov या वेबसाईटवर आपल्याला ही फुल पण भेटून जाईल याची जी जाहिरात आहे. तर याच्यामध्ये धुळे कॉर्पोरेशन.org जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे धुळे कॉर्पोरेशन.org. या वेबसाईटवर तुम्हाला फुल जे डॉक्युमेंट लागतील वगैरे प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती पूर्ण माहिती त्या वेबसाईटवर त्या PDF भेटून जाईल. ही शॉर्ट PDF आहे मित्रांनो. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट ह्याच्यात दिलेली माहिती. तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे जर पाहायचं असेल फॉर्म पाहण्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे, तो PDF डाउनलोड करायचा आहे. तो PDF तुम्हाला घेऊन तुम्ही
पूर्ण माहिती त्याच्यावरून घेऊ शकता. मोस्ट ऑफ द याच्यामध्ये तर दिलेलीच आहे. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण या कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवतो. तिथून तुम्ही जॉईन करून त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण तुम्हाला PDF भेटून जातील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. अशा प्रकारचेच नवीन गोष्टी, नवीन व्हिडिओ अपडेट आपल्या चॅनलवर होत असतात, तर जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन भेटून जाईल आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि एक महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की फॉर्मची शेवटची तारीख आहे 23 आहे. तर बऱ्याच जणाला माहीत नसते की तारीख किती असेल वगैरे. तर मोस्ट ऑफ द तुम्ही फॉर्म भरताना काय करता, शेवटच्या तारखेला भरण्याचा प्रयत्न करता, शेवटी जास्त वेळ आहे म्हणून. तर असं नाही करायचं आहे. फॉर्म हे तुम्ही ज्या दिवशी भरायची इच्छा तुम्ही भरणार आहेत फॉर्म, तर मग हे पटकन भरून तुम्हाला फॉर्म अप्लाय करून टाकायचा. ठीक आहे. तर पायाच्यामध्ये ह्या PDF ह्या वेबसाईटवर तुम्हाला PDF भेटून जाईल. त्या PDF डाउनलोड करून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आहे, तो ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे डाउनलोड करून तुम्ही त्यामध्ये सबमिट करू शकता. शेवटची तारीख आहे 23 आहे. तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे, dhulecorporation.org. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा. इथला PDF डाउनलोड करून तुम्ही पूर्ण माहिती भरून तुम्ही त्या ठिकाणी धुळेच्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही सबमिट करायचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे आपण अपडेट आपल्या चॅनलवर टाकत असतो. धन्यवाद मित्रांनो.